नमस्कार. विकसित भारत अंतर्गत बिल्डथॉन 2025 उपक्रमात आम्ही महात्मा विद्या मंदिर सोलापूर येथे 7वीचे विद्यार्थी आपल्यासमोर एक प्रोजेक्ट सादर करीत आहेत. आमच्या टीमचे नाव अब्दुल कलाम आहे. समस्येचे नाव शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे पिकाचे होणारे नुकसान. शेतजमिनीत पावसाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे पाणी काही दिवस शेतात साचून राहते आणि साचून राहिले. पाण्याचा निचरा लवकर होत नाही. बरेच दिवस शेतात पाणी साचून राहिल्यामुळे शेतातील पिके साचलेल्या पाण्यात टिकून राहत नाही. परिणामी पिके नष्ट होतात आणि शेतकऱ्याच्या वर्षभराची मेहनत वाया जाते व शेतीच्या उत्पादनात मोठे घट होते. समस्याचे उपाय. ज्या शेतकऱ्याचे शेतजमीन खोलवर भागावर आहे आणि उताराच्या शेवटी आहे अशा शेतात साचणाऱ्या पाण्याचे आम्ही यावर एक प्रोजेक्ट केलेला आहे. प्रथम शेतीच्या ज्या कडेला पाणी साचते त्या कडेला अंदाजे 15 ते 20 फूट खोल खड्डा करावे, जेणेकरून शेतातील साचलेले पाणी मातीतून झिरपून पाणी त्या खड्ड्यात साचेल आणि पावसाळ्यात शेतीत साचलेले पाणी त्या खड्ड्यात साचून राहील. पावसाळा संपल्यानंतर आपण त्या खड्ड्यात आणि शेतातल्या पालापाचोळा आणि जनावरांचे शेत टाकावे. त्यापासून आणि शेतातली साठी उत्तम खत तयार होतो आणि एक खत उन्हाळ्यात शेतीसाठी पिकासाठी घालावे. खड्ड्यात सगळे खत काढून शेतात टाकावे, कारण पावसाळ्यात शेतात साचलेले पाणी खड्ड्यात जमा होतो. खड्ड्या करल्यानंतर माती जमा होतो. ती माती जिथे खडकाळ जमीन आहे त्या ठिकाणी टाकावे, जेणेकरून तिथले जमीन शेतीसाठी उपयुक्त जमीन तयार होईल. शेतात असणाऱ्या बोअरवेल विहिरीचे पाणी वाढण्यासाठी उपयुक्त जमीन तयार होईल. बरेच प्रोजेक्ट करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे असेल तर शासनाकडून त्यांना मदत मिळते का ते पाहावे.